नमस्कार. @क्विक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण शेवगा चमचमीत आणि रस्सा आणि दर्जेदार अशी भाजी करतोय. तर सगळ्यात आधी इथे मी तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घालते. तर 3 शेवग्याच्या शेंगा मी यामध्ये घेतल्या. त्यात 1 ग्लास पाणी, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद टाकून मिक्स करून घेतलं. मग त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवू दिलं. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, बारीक कापून घेतलेले टमाटर, खोबरं, लसूण, बारीक कापलेला कांदा आणि अद्रक घेतला आता. तर सर्वात आधी लसूण आणि खोबरं भाजून घेतलं. मग हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या. त्यानंतर बारीक कापलेला कांदा भाजला. तोवर रेडी आहेत शिजवायला टाकलेल्या शेवग्याच्या शेंगा. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला लसूण, खोबरं, मिरची, अद्रक, टमाटर, कांदा, धने पावडर, शहाजीर टाकून सर्व वाटून घेऊया. वाटून झाल्यानंतर एका कढाईमध्ये तेल टाकू. मग जिरे, तेजपत्ता टाकून घेऊ. त्यानंतर वाटलेला मसाला टाकून चांगले मिक्स करून परतवून घेऊ. मग त्यात 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकू. 1 चम्मच आपला स्पेशल मसाला, हळद आणि मीठ टाकून चांगले परतवून घेऊ. या वाटणाला जोपर्यंत चांगलं असतील सुटत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचे. मग त्यात गरम मसाला टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घेऊ. मसाले सर्व चांगले परतवून झाल्यानंतर त्यात शिजवून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा, त्यासोबतचा सूप टाकूया. लक्षात ठेवा, या शेंगांचा सूप आपल्याला वापरायचाच आहे, यामुळे भाजीला चांगलीच टेस्ट येते. बारीक कापलेला कोथिंबीर टाकूया. चांगली परतवून घेऊया आणि मग त्यात थोडे पाणी टाकून भाजीला उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. तर तयार आहे आपली चमचमीत झणझणीत अशी गावरान पद्धतीने शेवगाच्या शेंगांची भाजी. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.